लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भूमिका आपली जी स्पष्ट करण्यासाठी आपण ही परिषद आयोजित केली. कारण पानसरेंचं एक वाक्य आहे, एक विचार आहे की विचाराविना कृती आणि कृतीविना विचार वांजोडा असतो. त्यामुळं आपण कधी रस्त्यावरची लढाई लढताना त्यामागची भूमिका आपली स्पष्ट पाहिजे. त्यामुळं ती भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज आपण ही परिषद आयोजित केलेली आहे. आणि स्टेजवर एवढे मोठमोठे मान्यवर आहेत, त्यामुळं मी काही जास्त वेळ घेणार नाही. मला खरं तर आभार मानायचे तुम्हा सगळ्यांचे की तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिलात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अपमान नाही आहे. अनेक वेळेला अशी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडून गेलेली आहेत आणि जो द्वेष त्यांच्या मनामध्ये आहे आणि इथून पुढं पण अशा कुरघोड्या ते करत राहतील. त्यामुळं आपल्याला आपली ताकद वाढवण्याची गरज आहे. कारण 22 तारखेपासून आम्ही जे अनुभवतोय त्याच्यावरनं खूप भयान परिस्थिती आहे. कारण की लोकांना वाचायचं नाही आहे, लोकांना इतिहास समजून घ्यायचा नाही आहे आणि आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय. म्हणजे एक उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगतोय की शाहू महाराजांनी माझ्या बाजूने एक स्टेटमेंट केलं, तर त्या खाली कमेंट जर बघितल्या त्या संजय गायकवाड यांच्या समर्थकांच्या, तर ते प्रचंड घाणेरड्या शिव्या कमेंट वगैरे करतायत. म्हणजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तो रात्री दारू पिऊन लोकांना शिवीगाळ करणारा आमदार महत्त्वाचा वाटतोय आणि ते शाहू महाराजांचा अपमान करतायत, गादीचा अपमान करतायत, नाही ते बोलतायत. खरं तर आपल्याला काही कुणाला ट्रोल वगैरे करायचं नाही, पण भूमिका घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीचं ट्रोलिंग होतंय त्यावेळेला आपण पण त्याला उत्तर तेवढ्याच ताकदीनं देणं गरजेचं आहे आणि ते आपण इथून पुढं द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय. आणि त्यांनी मला एक धमकी दिली होती की तू इथून पुढं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाटताना दिस. तर त्या धमक्यांना आम्ही काही भीक घालणारे लोक नाही, आपण सर्व चळवळीतले लोक आहेत. तर तो चुकीच्या माणसाच्या नादाला लागलाय. त्यानं कुणाच्याही नादाला लागावं, पण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या नादाला लागू नये. आज 22 तारखेपासून आपला संघर्ष सुरू आहे आणि आपण सर्वजण पाहतोय की सर्व पोलीस, सर्व यंत्रणा कशी त्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचते. कारण की फक्त एवढं मोठं प्रकरण होतंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून तो शिवी देतोय, स्वतः शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतोय, पानसरे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना हरामखोर म्हणतोय, मला आईवरून बायकोवरून शिवीगाळ करतोय. पण तरी सुद्धा फक्त एनसी स्वरूपाची कलमं त्यांच्यावर दाखल होत आहेत. हे अत्यंत दुर्दैव आहे. ही लढाई ही फक्त सुरुवात आहे. उद्या आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करतोय. खूप आपल्याला लढायला लागणार आहे, कारण की सगळंच त्यांचं आहे. सत्ता त्यांची आहे, पोलीस त्यांची आहे, यंत्रणा त्यांची आहे, सगळं त्यांचं आहे. पण रस्त्यावरची जी ताकद आहे ती आपली आहे आणि त्या रस्त्यावरच्या ताकदीच्या जीवावर ह्या आमदाराचा आणि जे अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा आणि महामानवांचा द्वेष करतायत त्या सगळ्यांचा माज ही चळवळ उतरवल्याशिवाय राहणार नाही. एवढं हा इशारा मला त्यांना द्यायचा आहे. प्रचंड वैयक्तिक ट्रोलिंग वगैरे होतंय, अजून सुद्धा धमक्यांचे फोन सुरू आहेत. त्या कुठल्याही धमक्यांना, ह्या अगोदर पण खूप धमक्या आलेल्या आहेत, त्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही. कारण की पानसरेंनी विचारांसाठी जीव दिलेला आहे आणि आपण असल्या धमक्यांना घाबरायचं काही कारण नाही. त्यांनी कितीही प्रयत्न करावा. इथून पुढच्या काळामध्ये फक्त या एका वर्षामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या 10 लाख प्रती संपूर्ण देशभर आणि तेही 24 भाषांमध्ये वितरित करण्याचा संकल्प आम्ही जाहीर केलेला आहे. त्या संकल्पामध्ये तुम्ही आम्हाला मदत कराल. रोहितदादांचे मी आभार मानतो. ते दुसऱ्यांदा या प्रश्नासाठी आलेले आहेत आणि इथून पुढं पण ते कायम सहकार्य करतील. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार. आणि बऱ्याच जणांचे फोन मला उचलता आले नाहीत, तर त्या सर्वांची माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद.
लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.